आता रोज-रोज स्वतःच्या हातच्या भाज्या खाऊन मी देखील कंटाळले होते. त्याच्यामुळे अहोंना म्हटलं, की "आज तुम्हीच भाजी बनवा." तर त्यांनी माझं ऐकलं, भाजी बनवली, टिफिन वगैरे पॅक केला आणि ते ऑफिसला गेले. अहो गेले, की मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात केली. आज माझी देखील इव्हनिंग शिफ्ट आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लवकर काम आवरून घ्यावं. पण तसं होतच नाही. आपण जेव्हा ठरवतो, की लवकर काम आवरायचं, तेव्हा काही आपली कामं लवकर आवरतच नाही. आता ही सगळी कामं करता-करता मला ड्युटीला जायचा वेळ झाला. आता इव्हनिंग ड्युटीला जायचा मला प्रचंड कंटाळा. इव्हनिंग ज्या दिवशी असेल, त्या दिवशी मला सारखं वाटतं, की आज दांडी मारावी की काय? पण तसं कसं चालणार? जावं तर लागणारच. ड्युटीवरून येताना थोडासा पाऊस येत होता. मी म्हटलं, "चला बरं झालं, मला पावसात भिजता येईल." पण कशाचं काय? मी जशी बाहेर आले, तसा पाऊस बंद झाला आणि रस्त्यावर फक्त थोडंसं पाणी राहिलं. घरी आले, फ्रेश वगैरे झाले. मला लक्षात आलं, की मला इडलीसाठी तांदूळ भिजायला टाकायचे होते, म्हणून ते भिजायला टाकायला घेतले. आता उशीर तर झालता, पण म्हटलं असू देत. उन्हाळा आहे, पीठ छान फर्मेंट होईल म्हणून उशिरा का होईना मी तांदूळ भिजायला टाकले आणि 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून त्याला तसंच थोड्या वेळासाठी ठेवलं. रात्रीच्या जेवणासाठी इकडं मी मसूरची डाळ बनवायला घेतली. आता मसूरची डाळ आम्ही आधी खात नव्हतो, पण एकदा दोनदा इतकी छान झाली, की आम्ही आता सारखंच तीच डाळ बनवतोय. तर जेवण वगैरे झालं आणि पीठ छान वाटून घेतलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि असे छान-छान व्हिडिओ बघायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय.